चला आज चलूया आपण माझ्या चारधाम यात्रेच्या पुढच्या जर्नीमध्ये, जी आहे माझ्या चारधाम यात्रेतलं दुसरं धाम म्हणजे गंगोत्री धाम। हरिद्वार वरनं निघाले, यमुनोत्रीला पोहोचले, पायाला जो फ्रॅक्चर झालंय ते सगळं आपल्या सोबत घेऊन खूप वेदना आणि खूप आनंद एकत्र घेऊन पुढे चालले होते मी। गंगोत्रीचा मार्ग अतिशय सुंदर, इकडचे जे सुंदर सुंदर डोंगर आणि हिरवळ, त्याच्या बरोबर आपल्या सोबत चालणारी माँ गंगा एकदम मनाला शांती देऊन जाते। जोपर्यंत आम्ही गंगोत्रीला पोहोचलो नाही, माँ गंगा एकदम आम्हाला मार्ग दाखवत आमच्या सोबतच चालत होती। वातावरण अतिशय सुंदर होतं, सूर्य उगवलेला होता, तिकडचं महाद्वार बघून तर अतिशय सुंदर वाटलं, जिथे सुंदर प्रतिकृती होती महादेवाची। तिथे पोहोचल्यावर एक चांगली गोष्ट होती, तिथे व्हीलचेअरची सुविधा होती। मी पण आपली बसले पटकन व्हीलचेअरवरती आणि निघाले माँ गंगाच्या उगमस्थानी। तिथे पोहोचल्यानंतर माँ गंगा मला दिसली, अतिशय सुंदर। मला तर ती गंगा वाटत नव्हती, जणू एखादी चिमुरडी मुलगी हसत खेळत धावत पुढे चाललेली। प्रत्येक लाटेत निरागसता, प्रत्येक थेंबात जीवनाची चंचलता होती आणि ते अक्षरशः मनाला भिरवून जाणारी होती। तिथे पाहिलं सगळे गंगामध्ये स्नान करत होते, कोण हा है ना सोडणार आहे। मी पण तिथे गंगाच्या पाण्यात स्नान केलं। पाणी अतिशय थंड बर्फासारखं होतं। पहिला मग जेव्हा डोक्यावर घातला, शरीर नाही आत्मा पण थरथरली। माझ्या प्लास्टरला सेफ करत मी कशी तरी आंघोळ केली, 3-4 मग टाकले आणि बाहेर आले, कपडे बदलले, तयार झाले आणि तिथेच गंगा किनारी आम्ही माँ गंगेची आरती केली, पूजा केली विधिवत। तिथे बरेच ब्राह्मण असतात, ते पूजा करून देतात आपल्याला। माँ गंगेचं जल घेतलं, जलाची पण पूजा केली आणि मग आम्ही निघालो पुढे तिकडच्या मंदिरामध्ये। मंदिर अतिशय सुंदर, एकदम डोंगरामध्ये वसलेलं, पांढरं शुभ्र, बिलकुल माँ गंगेसारखं निरभ्र। खूप गर्दी होती, पण माझी दुखापत जणू माझ्यासाठी वरदान ठरली। मला थेट आत घेऊन गेलं आणि एकदम सोप्या आणि शांत रीतीने मी दर्शन घेतले। गर्दीतही शांती आणि आईची उपस्थिती, हाच तिचा आशीर्वाद मी फील करत होते। या दर्शनासोबत माझे 4ही धाम पूर्ण झाले होते। 2022 मध्ये मी बद्रीनाथ केदारनाथचे दर्शन घेतले होते, यंदा यमुनोत्री गंगोत्री पूर्ण झालं। मंदिराच्या बाहेर पडले आणि अश्रू थांबतच नव्हते, का ते समजत नव्हतं, पण एक पूर्णत्वाची भावना माझ्यामध्ये येत होती। शरीर थकलेलं होतं, पाय फ्रॅक्चर होता, पण आत्मा शांत होती, मुक्त होती आणि मन सारखं म्हणत होतं, देवाच्या कृपेशिवाय हे शक्यच नाहीये। बाहेरचं वातावरण अतिशय सुंदर होतं, मंदिराच्या आजूबाजूचा एरिया अतिशय सुंदर होता। छोटे छोटे मंदिर होते तिकडे, दुसऱ्या पण देवाचे। आम्ही सगळे दर्शन करत पुढे चाललो होतो, पण अप्रतिम शांतता मनात फील होत होती त्या ऑरा एनर्जीमुळे। आणि हे जे मंदिराच्या बाहेर बनवलेलं होतं चित्र अतिशय सुंदर होतं, ज्याच्यामध्ये महादेव होते, माँ गंगा होती, गणपती पण होते आणि होते भागीरथी। राजे भागीरथी इक्ष्वाकू वंशाचे पराक्रमी राजा होते। त्यांच्या पूर्वजांना कपिल मुनींच्या शापामुळे मोक्ष मिळाला नव्हता। या शापातून आपल्या पूर्वजांची मुक्ती करण्यासाठी भागीरथीने खूप तपस्या केली। त्यांनी स्वर्गात वास करणाऱ्या गंगेला पृथ्वीवर आणण्याचा संकल्प केला। त्यांनी अनेक वर्ष अन्न पाणी त्यागून केवळ वायूवर जगून देवाची आराधना केली। त्यांची भक्ती पाहून भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि त्यांनी गंगेला पृथ्वीवर नेण्याची परवानगी दिली। पण माँ गंगाचा स्वर्गातून पृथ्वीवर येताना त्यांचा वेग खूप जास्त होता। त्या पृथ्वीवर सहजच पडल्या असत्या तर मग पृथ्वीचा विध्वंस झाला असता। म्हणून भगवान शंकराची आराधना केली भागीरथींनी आणि शंकराने आपल्या जटा पसरवून माँ गंगेचा वेग कमी करण्यात मदत केली आणि आपल्या जटेतून हलकी धार पृथ्वीवरती सोडली आणि ह्यामुळे भागीरथींच्या पूर्वजांना मोक्ष मिळाला आणि आपल्याला, आपल्या लोकांना नेहमीसाठी मिळाली माँ गंगा। आणि त्यामुळेच गंगा नदीला भागीरथी नदी असेही म्हटले जाते।
ही नदी हिंदू धर्मात खूप जास्त पवित्र मानली जाते आणि हिची पूजा केली जाते. सायंटिफिकली पण खूप रिसर्च झालेत. माँ गंगाचं पाणी इतकं सुंदर, इतकं छान, इतकं पिण्यायोग्य आहे की जसं की फिल्टर केलेलं पाणी आहे, औषधी पाणी. त्याचबरोबर जी आध्यात्मिक जोड आहे याला, त्याला तर काही शब्दच नाहीये. माँ गंगेत स्नान करून पाप धुतले जातात असं नाहीये, पण हा मनाचा राग, द्वेष आणि जे काही नेगेटिव्ह विकार, वाईट दृष्टी आहे त्या सगळ्यांचा नाश होतो इथे आल्यानंतर, हे खरं.